देवस्थान शेजारील नदी पात्रात पशुहत्या आणि अवैध दारू विक्री आहे चालू आणि त्याचा ग्रामसभेचा ठराव आहे आणि त्या ठरावाला न्यायालयाच्या आदेशाला डावलून ही जी काय स्वतःची घरं भरण्यासाठी पशुहत्या दारू विक्री सुरू ठेवणाऱ्या ट्रस्टवर गुन्हा दाखल करावा यासाठी तुम्ही आंदोलन केलं करताय तर काय विषय हा? मोजे भांडगाव मसोबा ट्रस्ट म्हणजे भ्रष्ट आहे, ट्रस्टच भ्रष्ट आहे. त्याच्यामुळं त्यांच्या वादावाद चालू आहे तिथं. पण असं झालंय की तिथं पशुहत्या आणि तुमची दारू विक्रेता भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि तिथं आमच्या गावामध्ये 12-13 वर्षाची मुलं दारू पितात. कारण ट्रस्ट जे आहे ती पैसेवाल्याची ट्रस्ट आहे, त्याच्यामुळं सगळी दारू पितात तिथं. तर आमचं एक पहिलं विषय आहे की दारू बंदी आणि पशुहत्या बंद झाली पाहिजे. त्याला मसोबा ट्रस्टचा निकाल आहे 14/2015चा, म्हणजे 5/8/2018चा निकाल आहे की दारू विक्रेता व पशु हत्या बंद करणे. हा कोर्टाचा निकाल आहे. हा कोर्टाचा निकाल सुद्धा त्यांना मान्य नाही. दुसरी गोष्ट आयुक्ताचा निकाल आहे किती तारखेचा आहे 1/10/2015चा की पशुहत्या आणि दारू बंद करणे. त्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलं नाही, कारण स्वतःची घरं भरण्यासाठी त्यांनी ती चालू ठेवली. आणि तिसरा ग्रामसभेचा ठराव आहे की दारू बंद झाली पाहिजे, पशुहत्या मसोबा ट्रस्ट बंद झाली पाहिजे. 2022चा निकाल आहे, म्हणजे त्यांनी ग्रामसभेचा ठराव आहे. तर ह्या ठरावाला मान्य नाही, म्हणजे त्यांना कायदाच मंजूर नाही. कायदा मंजूर नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सगळा चाललाय. ती बंद व्हावा आणि दारू विक्रेता आमची बंद व्हावी. पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतनं काय आपली दखल घेतली नाही? 2025ला 15 ऑगस्ट दिवशी माझं उपोषण होतं. त्या उपोषणामध्ये ती म्हणली होती आम्ही कारवाई करू, पण त्यांनी अजिबात कुठलीही कारवाई केली नाही. फक्त मला शंकर राऊतचा एक फोन आलता पीआयचा, त्याच्यावर फोन नाही ना काय नाही. आता हे तुम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन तुमचं सुरू आहे, तर तहसीलदार साहेबांनी काय याची दखल घेतली का नाही? तहसीलदार साहेब आपल्या गाडीत जातात, इकडे बघत सुद्धा नाहीत. असं तहसीलदार साहेबांबद्दल तालुक्यामध्ये एक असंतोष आहे आणि लोक त्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर. तर तुम्हाला काय वाटतं? हे काय आपल्याला माहित नाही त्यांच्यावर नाराज आहेत का नाही ती काय माहित नाही, पण ती काय साधे बघत सुद्धा नाही तिथं. तुमच्यावर तहसीलदारांचा काय धाक आहे का की तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायला भेटाय? नाही नाही, तसं काहीच नाही ना, तहसीलदाराचा विषयच नाही तो काय, पण त्यांनी बघत सुद्धा नाही. बरं, इथून पुढे आपली जर दखल जर नाही घेतली तर आपली पुढची भूमिका काय? तरी मिनी भांडगाव तयार करू आम्ही तहसील कचेरी किंवा पोलीस स्टेशनच्या पुढे. तुम्ही धर्मादाय आयुक्तांना पत्र दिलं का या संदर्भात? धर्मदाय आयुक्ताला पत्र, धर्मदाय आयुक्ताचं पत्र सुद्धा रिटर्न येत नाही. नाही, आता पत्र जरी दिलं तर त्यांचं पत्र सुद्धा येत नाही पाठ माघारी. पण त्यांचा निकाल आहे की बंद करा म्हणून 2015चा 1/10/2015चा एकदम थोडक्या अंतरावर आहे. तहसील कार्यालयासमोर इंदापूर या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी राहुल सोनवणे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर राहुलजी, आज तुमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे की भांडगाव या ठिकाणी जे ट्रस्टच्या मार्फत जे काय मसोबा देवस्थान आहे आणि त्याच्या नदीपात्राची काय पशुहत्या आणि मंदिर परिसराची काय अवैध दारू विक्री होती ते बंद व्हावं आणि जो ग्रामसभेचा ठराव आहे त्या ठरावाला आणि न्यायालयाचा तसंच धर्मादाय आयुक्ताच्या आदेशाला डावलून हे जे काय चालू आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज एल्गार पुकारलाय. तर या संदर्भात तुमचं काय आणखी म्हणणं आहे? कित्येक वर्षापासून मसोबा या देवस्थान पशुहत्या आणि दारू विक्री उघड चालू आहे. त्याच्यावरती धर्मादाय आयुक्तांनी पत्र काढूनही, जिल्हा कलेक्टरनी पत्र काढूनही, तहसीलदारनी पत्र काढूनही, ग्रामपंचायत ठराव होऊनही आज ते दारूबंदी आणि पशुहत्या बंद नाही. त्याचा अर्थ असा होतोय की पोलीस प्रशासन आणि संबंधित जे अधिकारी आहेत ते त्या ट्रस्टशी लागेबंदी करून, हातमिळवणी करून तो तिथला जी मसोबा तिथला जी कारभार चालू आहे हे हातमिळवणी करून संगनमताने ते चालू आहे असं मला वाटतं. आता जी काय तुम्ही म्हणलाय की संगनमतान चालू आहे, हात मिळवणी चालू आहे, तर ही हात मिळवणी ट्रस्टच्या माध्यमातून कुणाशी आहे? ट्रस्टची कुणाशी हात मिळवणी असं वाटतं तुम्हाला? जे संबंधित अधिकारी आहेत, दारूविषयी संबंधित जे अधिकारी आहेत, जे पशुहत्या होती ते संबंधित जे अधिकारी आहेत त्यांची हात मिळवणूक उघड चालू आहे असं दिसून येते. कारण उघड तिथं दारू विकली जाते, उघड तिथं
पशुहत्या केली जाते ह्याच्यावर कुणी बंधन आजपर्यंत बंधन म्हणजे कोर्टाचा निर्णय असताना, आयुक्ताचा आदेश असताना, कलेक्टरचा आदेशाचं पत्र असताना, तहसीलदारने पत्र काढलेलं असताना ग्रामपंचायत ठराव करून हे आजपर्यंत कारवाई होत नाही. ह्याचा अर्थ हात मिळवणे असल्याशिवाय आणि ह्याचा कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे चालू शकत नाही. आता तुम्ही म्हणला की तहसीलदारांनी पत्र काढलं होतं, मग तहसीलदारांच्या पत्राला केरास टुकली दाखल जाते का? तहसीलदारच्या पत्राला, धर्मादाय आयुक्ताच्या पत्राला म्हणजे आदेशाला, म्हणजे कोर्टाच्या आदेशाला यांनी कचऱ्याची टोपली लावलेली आहे. मग तहसीलदारांचा धाक राहिलेला नाही का तालुक्यामध्ये? तहसीलदारचा पूर्णपणे दाग संपलेला आहे. तहसीलदारला म्हणजे मानतच नाहीत. त्यांचं पत्र डावललं ह्याचा अर्थ तहसीलदारचा आदेश डावलला असा विषय होत जातो. तुम्ही आता म्हणाला की पशुहत्या बंदी आहे, तसा कायदा पण आहे महाराष्ट्रामध्ये, हा आणि दारू विक्रीला पण अवैध दारू विक्रीला पण शासन मान्यता देत नाही. पाठीमाग काही दिवसात पुण्यामध्ये विषारी दारू पिऊन 20-22 लोकांची म्हणजे मृत्युमुखी पडले. त्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाई करून त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत. मग आता तहसीलदार तसं करू शकत नाहीत का? नाहीत करू शकत. आम्ही तहसीलदारला इथं आंदोलन, आज 3रा दिवस आहे आंदोलन बसल्यापासून 3 वेळेस तहसीलदारला भेटलो, पण तहसीलदारने आम्हाला डावलल्यासारखं केलं. जर आपण तहसीलदारला कुठलं तरी दुसरं सामान्य विषय जरी घेऊन भेटायला गेलो तर तहसीलदार कॅबिनमध्ये व्यवस्थित बोलत नाही, तर ते सामान्य माणसाला व्यवस्थित प्रतिक्रिया देत नाही, त्याचं नीट म्हणणं ऐकून घेत नाही. तहसीलदारची वेगळी वर्तणूकच वेगळी आहे. सध्याचे तहसीलदार आल्यापासून त्यांची काम करण्याची पद्धत ही वादग्रस्त राहिलेली आहे. अजूनपर्यंत त्यांच्या संदर्भात कुणीही व्यक्ती, सामान्य व्यक्ती त्यांच्या कामावर खुश असताना दिसत नाही. मग तहसीलदारचा पूर्णपणे हुकुमशाही आहे. तहसीलदार सामान्य माणसाला नीट व्यवस्थित बोलत नाही, त्याची प्रतिक्रिया पण म्हणजे त्याची समस्या ऐकून घेत नाही, त्याच्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करत नाही. तो कॅबिनमध्ये गेला की दोन शब्द बोलतो, माणसाला हाकलून बाहेर काढतो, जा निघून तो म्हणतो. अशी त्याची म्हणजे वागणूक आहे म्हणजे सामान्य माणसाला. अशा परिस्थितीमध्ये लोकांचं समाधान होईल का? नाही, समाधान होत नाही ना. आता ही तक्रार मी आमदारकडे घेऊन गेलो, बर्नी मामाकडे. बहुत तहसीलदारची मनमानी कारभार चालू आहे. बर्नी मामा म्हणलं आपल्या कामाशी मतलब, आपले काम करून घ्या, पण कामच होत नाही तर काय कामाशी मतलब ठेवायचे, असा विषय. मग तहसीलदार, ह्याचा अर्थ असा होतोय की बर्नी मामाचा तहसीलदारच्या डोक्यावर हात आहे, त्याच्यामुळे तहसीलदार मनमानी कारभार करतोय. मग मंत्री महोदय बर्ने हे जर ते तुमच्या तक्रारीची दखल घेत नसतील तर तुम्ही 1979 कायद्याप्रमाणे त्यांच्यावर सेवाशिस्त भंगाच्या कारवाईचं पत्र देवेंद्र फडणवीस यांना देणार का? मग पत्र देणार आहे आणि तहसीलदार साहेबांविषयी आम्ही आंदोलन करणार आहे. कारण तहसीलदार साहेबांचा मनमानी कारभार चालू आहे. कुठेतरी आम्हाला तहसीलदार चांगला मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे पक्षाच्या वतीने. तहसीलदार फक्त मला तर असं वाटतं की तहसील उघड खरेदी चालवायचं, डांबर प्लॅट चालवायचं, माती उपसा चालू आहे, ह्याच्यावर तहसीलदारचं पूर्ण लक्षच नाही. वीटभट्ट्या चालू आहे त्या तालुक्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ तहसीलदार तुला काहीतरी हप्ता भेटल्याशिवाय तहसीलदार त्यावर कारवाईच करत नाही.